घाटबुरी लोणीगवळी सिमेंट रस्ता रखडल्याने नागरिक संतप्त. अर्धनग्न आंदोलनातून प्रशासनाला इशारा. मेहकर तालुक्यातील घाटबुरीतील लोणीगवळी या महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या 4 महिन्यापासून पूर्णपणे ठप्प पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या रस्त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवरही संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे काम रखडल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णवाहिका सेवेलाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर आल्याने हा रस्ता आणखी धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या निषेधार्थ घाटबुरी येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश श्रीराम राठोड आणि राजू तुकाराम कुसळकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. रस्ता नाही तर विकास नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता तरी संबंधित विभाग जागा होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन रंजना राठोड, मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी अंकुश राठोड, संघर्ष योद्धा, मेहकर, गट ग्रामपंचायत घाटबुरी, नागेशवाडी, टेंभुरखेड. आणि या गट ग्रामपंचायत येताना नागेशवाडी हे आमचं एक गाव, आदिवासी सगळे आमचे भाऊबंद असतात. पण या विहिरीचं पाणी एवढं घाण आहे. ज्या गटारीमध्ये आम्ही उभे आहात ती गटार त्या पाण्याने एवढी दमदमली आहेत. ज्या धरणातून आमच्या गावकऱ्यांना पाणी हे पाजतात. गट ग्रामपंचायत घाटबुरीचे सरपंच राजू पाकरे साहेब आणि सगळे अधिकारी या घाटबुरी गट ग्रामपंचायत व्यवस्था तुम्ही जर बघितली असेल तर आम्ही ज्या पाण्यामध्ये उभे आहेत आणि हे घाण पाणी विहिरीमध्ये जात असताना आमचे सर्व बंधू नागेशवाडी या ठिकाणचे हे पाणी पित असताना खूप दुःख वाटते या गोष्टीचं की ज्या माणसाला एका मतांनी आम्ही विजय केलं त्या माणसांनी आमच्या गावासाठी काय केलं हा प्रश्न नेहमी आमच्या मनामध्ये सतत असताना तरी आमचे या ठिकाणचे बंधू, आमची बहीण असेल, आई असेल, बाप असेल, भाऊ असेल, हे सगळं आज या ठिकाणी गॅस्ट्रोची लागवण झाल्यामुळे कमीत कमी 50 ते 60, 70, 80, 90 लोक या ठिकाणी आजारी असल्यामुळं या ठिकाणी दवाखाना असेल त्यांची टीम सज्ज नाही. कोणती टीम या ठिकाणी या गावामध्ये येत नसते. पण घाटबुरीपासून हा गाव 3 किलोमीटर अंतर असताना या गावाची काय दशा आहे हे देखील आपण बघायला पाहिजे. मी सगळं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, पूर्ण अधिकारी असेल, आरोग्य असेल, त्यांचे कर्मचारी असेल, त्यांना नम्र विनंती करतो की या गावाचे तुम्ही प्रश्न नाही सोडले तर याच्यापेक्षा बी अंकुश राठोड संघर्ष योद्धा याच्यापेक्षा बी आंदोलन तीव्र करण्याची शक्यता राहील. आणि ही हिरी तुम्ही बघितली असेल, कोरडी आहे. आम्ही तर या हिरीमध्ये उडी मारण्याची आमची परंपरा आहे त्या गोष्टीसाठी. पण त्या हिरीमध्ये काहीच पाणी नाही. असा गढूळ पाणी जर जात असेल तर खरोखर या लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढे आहे. म्हणून मी सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो, माझ्या माध्यमातून, माझ्या गावकऱ्याच्या माध्यमातून, क्रांतिकारी संघटनाच्या माध्यमातून की या गावाला खरोखर तुम्ही येऊन यांची पडताळणी केली पाहिजे. सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित केली पाहिजे. आणि या गोष्टीचं तुम्ही भान नाही ठेवलं तर नागेशवाडीच नाही तर घाटबुरीमध्ये बी तुम्हाला फिरू देणार नाही अशी मी तुम्हाला एक आश्वासन नाही तर तुम्हाला इशारा देतो. आणि याच्या पुढे तीव्र आंदोलन करील असं मी जाहीरपणे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू पाकरे